वक्तव्य केलेलं आहे की आम्ही भारतातलं जे आरक्षण आहे ते संपवणार आहे। एकंदरीत लोकसभेला आरक्षणावरून मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला विरोधकांकडून, मात्र आता तेच वक्तव्य करतात आम्ही आरक्षण संपवणार। खरं म्हणजे विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो, कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे। आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे। ओटामध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून। खरं म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला, बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात। त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते, मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, पूर्णपणे केंद्र सरकार, राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे। आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील। खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो, याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा टाकेल। आपल्या देशाची कुठेतरी आपल्या देशाची बदनामी जनता आपण म्हणजे हे देशप्रेम काय आहे म्हणून या तमाम देशभक्तांनी, देशप्रेमी जनतेने याचा विचार केला पाहिजे। आणि आता नाही, अनेक वेळा राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडून देशाची बदनामी करणं, देश आपला मागे आहे आणि इतर देशाची उदो करणं, इतर देशाची वाहवा करणं हे कुठलं देशप्रेम, ही कुठली राष्ट्रभक्ती? आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। मी याचा निषेध जगाला हेवा वाटेल असं भारताचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला हेवा वाटावा अशी भारताचं नावलौकिक आज जगभरामध्ये भारताचं आहे। आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभर रोशन करण्याचं काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। आज इतर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्या क्रमांकावर आणणं, आता पुढे 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प मांडणं, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल अचीव करणं, हे सगळं जे आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणं, हे एकीकडे बघा, हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एकीकडे देशभक्तीची बात करतायत आणि दुसरीकडे देश विरोधी, देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय। म्हणून मी त्यांचा निषेध करतो। संविधान विरोधी कोण आहे? संविधान विरोधी बोलण्यातून आज दिसलेला आहे आणि म्हणून संविधानाला मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार।